तर आता रात्रीच्या वाजल्यात बघा 11:30 वाजत आल्यात, म्हणजे वाजल्यातच जमा झाल्यात. आणि आता आम्ही बसलो जेवण करायला. तर बघा स्वयंपाक करायचा होता, स्वयंपाक पण केला नाही, रात्री पण नव्हता केला. ह्यांनी बाहेरनं जेवण आणलं होतं आणि ह्यांनी मालही टाकला. आता मगाशी 10 वाजता कुरिअरला, 10:30 वाजता आले. मी पसारा आवरत बसले, ह्यांनी आल्या तरी माझा पसारा आवरून काय व्हाय ना. भांड्याचा पाळा तर अजून तसाच पडलाय. घरातले कपड्याच्या घड्याही घातल्या, घरं झाडली, कागदही गोळा केली, पोरांनी राडा घातला होता. ते ह्यांनी म्हणलं स्वयंपाक काय केलाय, म्हणलं नाही केला, करायचं. ह्यांनी म्हणलं करू नको, मी आणतो जेवायला. तर आता बसलं जेवायला. जेवणी आणलंय बाहेरनं बघा, इकडं ओम बसलाय. आणि आज कोण आलं ते पण सांगते, माहितीच नाही येणार आहे म्हणून. आणि एका इथंच फोन केला मगाशी 7 वाजता मी आलोय म्हणून भिगवणमध्ये. म्हणलं या आता येते तर इकडं दुर्गामाव बघा बसली. दुर्गामावला पण हॉस्पिटलला नेमते मगाशी आम्ही 5 वाजता. तिला औषध गोळ्या चारल्या, तिच्या तोंडाला काय चव नाही. हिला माझ्याबरोबर खायला घालते थोडं. दिला इकडं डाळच्या आणलाय ह्यांनी, पण तिखट आहे म्हणून ते काय खाईना. तिला लागतं मिठाचं, भरपूर तिखट आहे ते, तिखटच असतं बहुतेक. तिखट लागतं ना दुर्गा, है ना? मी नाही खाल्ला अजून. कोण आलंय दाखव की. हा, पण तिखट लागतंय. तापली होती दुपारी, 3 दिवस झालं रात्रीची तापती. आज आमोशा पण आहे, औषधी पाजलंय. तर असू द्या. ह्यांनी आल्यात माल टाकून. आणि इकडं आलाय भाऊ, सुना आलाय बघा इकडं. तर त्या दिवशी आला होता, मला तर काही व्हिडिओ घेणं झालं नाही. खा की तू का थांबला. तर व्हिडिओ घेणं काय झालंच नाही मला त्या दिवशी. आता पण भूकले लागले, ह्यांनी माझ्या मागं लागल्यात, घे व्हिडिओ. मला भूक लागली, मला होती चिडचिड. आणि ह्यांचा घे व्हिडिओ. मला भूक लागली त्याचं नाही काय. मग एवढं मोठं आणलंय की म्हणा, बायकोसाठी आणलंय, कोणासाठी आणलंय, एवढं मोठं आणलंय की म्हणा. आता ताप वाचायला की आणलंय. तर राईस आणला इकडं, जिरे हे टाकून, कोथिंबीर हे टाकून बनवल्याला. इकडं आहे ना सोनं. सांगतो इकडं व्यवस्थित हे आणलंय पनीर टिक्का आणलाय, डाळ खिचडी इकडं आणली. हे डाळ खिचडी आहे ती, रोट्या आणल्या, त्या भाकरी 4 आणले. डबल आणलंय. जाताना राईस सांगितलं आणला होतं या. थोडं आणा काहीतरी. परत त्याला ही पालक पनीर एक आणलाय. ही कुठली भाजी दिली काय की त्याने, ती वेगळी आमटी, आणली. डाळीची आमटी. राईस आणलाय. आणि हे खात आले. आता चालूया समजा. काय तुम्हाला सांगतो आता, विषय असा आहे, आम्हाला रोज 11-12 वाजता ते जेवायला. आणि लेकर पण आमच्या नादाने ह्यांना सवय लागली आता झोपायची. ते कुठं झोपत होते तेव्हा आधी तरी. ही किड पांघरून टाकली तर उठतात आणि तिकडच येते आमच्याकडे. काम करू लागतात. हे असं होतं या. तर विषय असा आहे की आज आला सोनू, उद्या जरा थोडं मी बाहेर चाललोय, तर सोनू समजा हँडल करणार घेतलं. टायमिंगला आलाय ते काय त्याच्या कामासाठी. टायमिंगला काम करायला पण उद्याच्याला चाललं. त्याच्याकडे टाइम आहे. उद्याच्याला जायचं, 1000 स्टिकर छापाय टाकले, स्टिकर आणायचे. आजचा कुरिअरचा माल वापस आला, ते पोस्टल टाकायचा, त्या पोस्टाचे स्टिकर लावायचे, पोस्टल टाकायचा. उद्या एक जण टिंबुर्णीचा माल घ्यायला येणार आहे, भरपूर माल आहे त्याचा. परत 2-3 जण येणार, ते बल्क ऑर्डर रेट प्रमाणे द्यायच्या. दुसरी गोष्ट दिवसभर येतं पॅकिंग मध्ये करून जातं तपलं, ते त्यांना द्यायचं. उद्या सकाळी उठलं की ते आणायचं, हे जर राहिलं ते ॲड्रेस त्यावर लिहायचं आणि ते हे करायचं. म्हणजे तुला समजन की आपण दाजी सकाळ उठलं पण संध्याकाळ किती काम कसं हँडल करत असतात. त्याला सारा उद्या 4ला मी वापस येणार आहे, 4-5 बघितलं वाजता. की त्याने. हा, तर कसं असतंय, ही जर पण दिवसभर हे कॉल घेते, ही जर काय भांड राहत नाही. हा, हे पडदा म्हणून बेताडाला 2दा धडकली. काय होत हा, कळलं का? हा. आणि कस्टमर म्हणून कस्टमर म्हणले मर्डर येत ते पण ते जाळ झालाय मोबाईलचा. हे असं मर्डर सोपं करायला जाते ते वाढवच होतं. मर्डर येत हाताने टायपिंगची सवय लावून घेतली त्यापेक्षा आपली साधी सिंपल. ती अक्षर तशी येते, ती पिसळ मोबाईल आपटते. सांभाळून घे, उद्या घेतो नाही, शिवी देईन एकाच ती. दोन करून म्हणजे सांगू मी आता नका. काहीच केलं नाही, मला काही झपाट हाणली, ती करते तशी. सवय करून घेते म्हणजे काय नाही काळजी करू. रडते पण दिवसात 2दा. बघा उद्या सगळे ओके मध्ये हँडल करतो. संध्याकाळी सांगा तसं होत झालं एकदम ओके मध्ये काम. लय प्लेटीत घे. अवघड. कुरिअरला माल वेगळा टाकायचा. ओके मला आला महागारी मगाशी कुरिअरचा, पोस्टाला टाकावं लागल त्याला. एक ठिका भर भानगडे आहेत बाई ह्यातले, वैताग सुखाचं नाही. दुसऱ्याला वाटतं नुसतं काय कॉल घ्यायचं नाही, ऍड्रेस आता माल आलाय आपला भरपूर पिकअप भर माल आला, उतरवला, खोली भरली पलीकडे.
आता ते लावून घ्यायचे हे टेबलच मला आणलाय मगाशी तर विशेष नाही सडा आणून एवढा मला लागतोय राजू लागतोय तुमचा ना मला सपोर्ट आहे असू द्या चांगलं. तिथं सांग आणि हा ज्याने ज्याने घेतलं होतं ना त्यांचं कोणाचं घरी पोहोचलं तर दुसरं मागायला लागलं, कोणाचं घरी पोहोचत नाही तर दुसरं मागायला लागलं. घेतलं त्यांनी अजून. आणि सकाळी मला रोज कॉल येतात घेताना भीत होत्या तेल घ्यायला आमची केसाला रिझल्ट येईल का, केसाला फरक पडेल का. तर मला रोज 1-2 कॉल येतात हा ताई केसाला फरक पडला म्हणून मला नाही का फरक जाणवायला लागला, केसाला फाट्या फुटल्या वाढायला लागली. आणि काल एक ताई आलत्या इथल्या तिकडं राहतात त्यांच्या मुलीच्या पण केसाला लगेच वाढ झाली थोडी एवढे केस वाढले एका आठवड्यातच. फाटं फुटलेले दाखवलं, आधीचा फोटो दाखवला आणि आत्ताचा पण दाखवला. त्यांनी मला फोटो दाखवला, म्हणलं चांगलं की सूट झालं एका आठवड्यातच लगेच. आणि कॉल पण येतात ताई आम्ही परत अजून घेतो तेल आणि मला अजून शॅम्पू पण घ्यायचा आहे. तेल आणि थोडा फरक पडला की म्हणायला लागलं की शॅम्पू हे सगळं किटच घ्यायचं आहे, अख्खा कॉम्बो घ्यायचा आहे. म्हणलं चालतंय घ्या की म्हणलं. भरपूर जणांचं कॉल येतात. फक्त फरक एवढाच आता एकच हे झालंय नटतंय बघा. 1-2-3 पार्सलला भरपूर दिवस झालं जायना, 4-5 दिवस झाले का 5-6 दिवस झालं काय पोस्ट म्हणलं की हा प्रॉब्लेम होतोय बघा. लवकर पोचत नाही, घरपोच होतं पण लवकर पोचत नाही. आता बाकीच्याचं मागणं ऑर्डर घेऊन घरपोच झालं सगळ्यांचं डबल टेबल. तेवढं ते 2-3 बघा तुम्हाला फोटो पाठवलं होतं दुपारी. तर सरांनी बघतो म्हणलं, बघितलं का नाही हा बघतो म्हणलं तुझं सांग हा पण ह्यांना वाटतं ना आपल्याला लगेच सांगा तुला ग्रुप दिला काढून दिलाय कुठलं नाही सापडलं ग्रुपला टाकायचं चेक करा म्हणा ते त्यांना कळतं लगेच कुरिअरला. माझं नरडले दुखतंय इकडं आता आता राधू तर बोल. बोलायला जरा माझं लय दुखायला लागलं अजून बोलू. राधू धर बोल धर धर लवकर तुझा अभ्यास दाखवा अक्षर. काय केलं काय नाही धर झोप 8 आली मिनिटं गोळ्या औषध चारायचं तुला अजून. चल, खा थोडं मिठाचं काहीतरी. खा मिठाचं. तिथे खाल्लं पनीर म्हणून मी म्हणलं नव्हतं थोडं जाणार 4 चपात्या होत्या सकाळच्या घरात, पण तुम्ही ऐकतच नाही. तुम्हाला वाटतं लेकरं खात्यात, आपली लेकरं किती गुणाचे खात्यात. मी खाल्लं की पप्पा तेवढं तरी काळजी पोटी पण लेकरांच्या नरड्यातच घुसत नाही, उतरत नाही पोटात. शिळ खातोय आपण 2 दिवस झाले ह्यांच्या वाटणीचं. टाकून दे वाटतं का एकात आणलेलं. मला अजून अभ्यास करायचा आहे. माझं थोडंच राहिले पेपर. आमचं पेपर 1 तारखेला आहेत आता. पेपर 1 तारखेला. आता डान्स पण मी ना आजी दादांच्या ह्याच्यावर एक डान्स घेतलाय. तो 15 ऑगस्टला आहे. 15 ऑगस्ट तर 15 ऑगस्टला ना हे 15 ऑगस्टला हे आहे ना इंडिपेंडन्स काय म्हणतात त्याला इंडिपेंडन्स डे. तर ते ना माझी मैत्रीण नाही त्याच्यात आणि मी आहे आजीदादांच्या तिकडं आम्हाला जायचंय कुठेतरी जायचं. त्याला उद्या चला ना त्याचे कपडे आणायचे, तर पांढरी कुर्ती ती दिवे ते खूप आणायचे. उद्या त्याला मानवीर मी पप्पासोबत जाणार आहे. पप्पा हे बघा 8च्या पुढे गेलं. बारक्या पुरेचं पायात काटा मारला मग बळच वर पाय खायचं काढत बसायचं. तर आता बघा मी अभ्यास करणार आहे मराठीचा. माझा खूप अभ्यास आहे. आता रात्र झाली, उद्याच्याला सकाळ सकाळ करायचं. आमच्या असते 12 वाजता शाळा, त्याच्यामुळे काही नाही. इकडे बघा ही मानवीची बहीण, तिचं मी बघून लिहिते कारण का तिचं झालंय त्याच्यामुळे. पप्पा हे बघा 9 मिनिटाचा झाला. मला लिहू दे. एकच उत्तर राहिलंय. तर सगळ्यांना गुड नाईट, बाय बाय.